न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नूतनमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा 87वा वर्धापन दिन, दलितमित्र श्रीरामजी भांगडिया स्मृती दिन व श्रीरामजी भांगडिया रजत जयंती वर्षानिमित्त संस्थेतील माध्यमिक, उच्च माध्यमिक, चित्रकला, विविध शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, शिक्षकांचा सत्कार सोहळा नूतन कन्या प्रशालेच्या कै सौ कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहात शुक्रवार 3 जुलै रोजी उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी विद्यार्थी, बालरोगतज्ञ डॉक्टर सत्यनारायणाजी सोमाणी परभणी, डॉक्टर मनीषा घांडगे, डोंबे, सेलू यांची उपस्थिती होती। मंचावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, डॉक्टर विजेंद्र नागोरी, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोर बाहेती, नूतन कन्या, सीताराम मंत्री, नूतन विद्यालय, प्राचार्य डॉक्टर उत्तम राठोड, मुख्याध्यापक संतोष पाटील, नरेंद्र पाटील, उल्हास पांडे, निशा पाटील यांची उपस्थिती होती। नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या विविध घटक संस्थेतील 109 गुणवंत विद्यार्थी, खेळाडू आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गुणवंत पर्यवेक्षक गणेश माळवे, सहशिक्षक डॉक्टर सुरेश हिवाळे, डॉक्टर विलास गवई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर यांनी केले। संस्थेचा वार्षिक अहवाल वाचन जयप्रकाश बिहाणी यांनी केले। डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, किशोर कटारे, ज्योती कुंभकर्ण, डॉक्टर भाग्यश्री धामणगावकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले। सूत्रसंचलन अतुल पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक निशा पाटील यांनी केले। पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक लिंबेकर, बाबासाहेब हेलसकर, शशिकांत देशपांडे, भालचंद्र गांजापूरकर आणि संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला। डॉक्टर मनीषा घाडगे बोलताना म्हणाल्या, आजच्या काळात सामाजिक माध्यम ही मन विचलित करीत आहे, त्यामुळे तंत्रज्ञान मोबाईलचे गुलाम न होता योग्य कारणासाठी सामाजिक माध्यमाचा वापर करावा। आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी नियमित व्यायाम, ध्यान, धारणा करावी। विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी आत्मविश्वासाने वाटचाल करावी। विद्यार्थ्यांच्या रूपाने शिक्षक सुसंस्कृत समाज घडवतात, त्यामुळे पालकांनीही मुलांचा कल ओळखून त्यांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्षेत्र निवडू द्यावे। आपल्या इच्छांचे ओझे पालकांनी पाल्यावर लादू नये। आपल्या मुलांची इतरांशी तुलना करू नये। कौतुक आणि प्रोत्साहनामुळे मुलांचे भविष्य उज्ज्वल होते। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट।